पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ओंकारेश्वर पावन नगरी रांजणी येथे माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना ठाकरे आघाडीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील तसेच आमदार अभिजित पाटील यांच्यासह माढा तालुक्यातील आघाडीचे विविध नेते व मोठ्या संख्येने उपस्थित समर्थक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी माढा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, महिला आणि बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पहा काय उपस्थित सगळ्यांना संबोधित करते। माझा मित्र छान बोलला, पण त्याला अजून माहित नाही टाळ्या घ्यायच्या असतील तर शिंदेवर बोलवलं। आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे आपल्या सर्वांचे आदरणीय पितृतुल्य मोठे दादा, या तालुक्याचे आमदार अभिजिताबा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय 7 जिल्हा परिषदचे उमेदवार, 14 पंचायत समितीचे उमेदवार आणि लांबलेल्या सभेमध्ये आळसानं बसलेले, मनामध्ये तर उर्मी आहे शिंद्यांचा पराभव करायचा, पण कळ काय निघाला उन्हात, ते सर्व बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्याला माहित आहे की इथं लोक जास्त आहेत, पण लोक आजूबाजूला गेल्यानंतर तेवढाच फोटो काढतात आणि सोशल मीडियावर दाखवतात आणि किमान आपल्या हातामध्ये आपली सभा चांगली झाली एवढं तरी दाखवायचं चित्र आहे, ते सुद्धा दाखवण्यामध्ये आपण आळस करतो। अशा सर्व आळशी माझ्या सहकार्यांना विनंती आहे की आपण आता 10 ते 15 मिनिटांमध्ये ही सभा संपणार आहे। कृपा करून जरा सगळेजण पुढे या, म्हणजे आम्हाला पण बोलायला मूड येतो, नाहीतर आम्ही नुसतं मत मागतो आणि बंद करतो। लागणार का नाही लागणार करता करता ही निवडणूक लागली। निवडणूक कशी होणार, युती होणार का नाही, कोणासंग होणार, कोण कुठे जाणार, ह्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या। अभिजित बाबा काय पूर्वीपासूनच माझा पाठलाग सोडत नव्हते, बाबा आपण एक आहे ना आपल्याला एकच लढायचं। 20 तारखेला दुपारी 2 वाजता भारताबांचा फोन आला, तोपर्यंत काय आमच्या डोक्यामध्ये निवडणुकीला फॉर्म भरायचा नव्हता, कुठला कागद काढलेला नव्हता, बाकी भरलेली नव्हती, काहीच नव्हतं। बाळासाहेबांना मला एकत्र त्यांनी फोन केला, म्हणले तुम्ही 2 जण भरा, खाली भरा, वर भरा, कारण तोपर्यंत सूरजभाई आमचा पळून गेलता, त्याला आम्ही सूरजभाईलाच गृहीत धरलो होतो। ऐन टायमाला आमची पळापळ सुरू झाली आणि मग कागद काढायला सुरू झाली। बाळटात्याचं आमचं बोलणं झालं, यशोदाताईचा आणि माझी पत्नी सविताचा अर्ज भरला, आम्ही दोघे एकच होतो, फक्त मजा बघत होतो कोण कोण कोणाकोणाला काय काय सांगते। सगळीकडे चर्चा सुरू होत्या, तिरंगी होणार का, दुरंगी होणार का, आम्हा दोघांना पक्क माहिती होतं एकच होणार अर्ज। खर तर या निवडणुकीमध्ये आबा मला आपल्या विधानसभेची आठवण झाली। 2 महिने जेवढं गडी सिल्वर वगला होतं तेवढंच गडी वायबी सेंटरला असायचं, तसंच आपल्या माड्याची परिस्थिती। मी
बाळासाहेबांनी आता बाणाचा उल्लेख केला. बाळासाहेब मी बाणातलाच होतो, बाणात गेलो, थोड्या दिवस रजा काढून तुमचा खासदार आमदार करा, खारीचा वाटा उचलला आणि हाजरी बी घेतली नाही. शिंदे विरोध हा माझा बेस आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागलं ते मी केलं. मी कधी विचारधारेतला नव्हतो नाही आणि इथून पुढे सुद्धा हिंदू विचारधारेतच राहणार. असला तरी तुम्हाला आता आलाय, तुम्ही राष्ट्रवादी घड्याळात आला म्हणजे आलाच. नाना करते हम तुम्ही से प्यार करू होते. तात्या जर माझं बोलणं झालं, तात्या म्हटले बाबा मी काही उभा राहणार नाही. मी सकाळी बायकोला उठवलं, म्हणलं उठ, तुला जिल्हा परिषदला उभा राहायचंय, शंभू महादेवाचं ना आई रोकडायचं दर्शन घेऊन ये म्हणलं. मी थोड्या वेळाने फोन आला, ही शौर्यात फिरत होती. म्हणलं हिला मारेड लागले, ही काम धंदा सोडते, कोणाला तर पाया पडत हिंडते, आपलं करायचं राहायचं. मला काळजी भारत आबा उभा राहा म्हणून केलेलं तेवढं वाढतील. बायका नसल्यावर काय स्वयंपाक नसतो. आता जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर मी काय करू. पण आबा म्हणलं बाबा असलं काय सांगू नका, ह्याच्या पेटात एक लात अजून घालावी लागते, तेव्हा ती भाजपमधनं बाहेर पडते. आणि म्हणून मी माझ्या घरची उमेदवारी द्यायला तयार झालो. आता आम्हाला सवय शेवट बोलायची, ती पहिल्यांदा बोलायच्या. पहिल्या जागा मागितल्या 4, त्या बी होय म्हणली. पुन्हा मागणं अजून म्हणली, त्यातली एक नाही. आता यशपाल बी माझाच आहे. काय यशपाल काय माझ्या माळ्या गावातलाच आहे, माझाच आहे. पण ज्या गणात राहतोय, ज्या घरात राहतोय, त्या जिल्हा परिषद गटात जर एक सुद्धा बाणाचा उमेदवार नसेल तर कामाला तर मी तुमच्यात किती दिवस राहू सांगा की. ऊन सुद्धा लोकांना सोसना. मी माझ्या हॉटेलवर व्यवसायाची केस केल्यापासून जी 9 वर्ष झालं काय काय सोसतोय, काय काय भोगतोय आणि अजून किती भोगायचं. पण लक्षात ठेवा, मी कार्यकर्त्यासाठी या निवडणुकीमध्ये 2-5% प्रेम करणारे माझ्यावर असतील, आबावर जास्त असतील, मोहिते पाटलावर त्याच्यापेक्षा जास्त असतील, पण सगळे कार्यकर्ते हे आपल्या सगळ्यावरती प्रेम करणारे आहेत. आणि ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या वेळेमध्ये आपण कुणालाही अडचण करायची नाही. भले मला एक जागा असू किंवा नसू, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की जरा जी काही मला अडचण करायची ती तुमच्या निवडणुकीच्या वेळेस मी बघीन करायची का नाही, कार्यकर्त्याच्या वेळेस नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की जी तुम्ही एक लात मारलेली आहे, मानेगाव असेल, बेंबळा पंचायत समिती असेल, लवळ पंचायत समिती असेल, कुर्डू पंचायत समिती असेल, अशा 4 ठिकाणावरनं निवडून येणारी माणसं आज एकाही ठिकाणी उभा नाही. ते तुमचं आमचं सगळ्याची यश आहे. आणि आता जे उभा राहिले ते सामान्य कार्यकर्ते, भले त्यांच्या पार्टीतले असो किंवा आपल्या पार्टीतले असो, आज या तालुक्यातल्या सामान्य जनतेला न्याय मिळायला लागलाय. तो अभिजित आबाच्या विजयामुळे मिळायला लागला. सुहास काकाला 2 महिने नादी लावलं होतं मी. होय म्हणले मला, म्हणलं जाऊन या अकलूजला, आले गळ्यात अडकून. शिवाजी पाटलाचा फोन आला, 2 खाली तयार आहेत म्हणलं, वर तुमचा, या जाऊन अकलूजला, आले गळ्यात अडकून. आता इथला माने अतुल ही असतील इथे सगळे, प्रशांत अतुल सगळे माहिती का, माझ्यापाशी होती उमेदवारी काढताना, आली गळ्यात अडकून. अरे पक्ष जर राहायचा का बघायला का कुठं चाललाय तुम्ही सगळे. बबनदादा विरोध एवढा पक्ष ठेवा. मला तरी सुद्धा आनंद आहे, ही सगळी आपली मंडळी आहे. पण एक लक्षात ठेवा की तुम्हाला सगळ्याला रणजित शिंदेचं कर्तृत्व जनतेला सांगितल्याशिवाय, त्यांना उघडं पाडल्याशिवाय ही निवडणूक जिंकता येणार नाही. मी सगळ्यांची भाषणं ऐकतो. निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या भाषणं आपण अटल बिहारी वाजपेयी पासून ते देवेंद्र कुठे गेले, गजेंद्र कुठे गेले, अर्ध्या बंगल्याच्या ना 25-15च्या मध्ये सगळी कामं केली ती. तुम्हाला आम्हाला गोरगरिबाला रस्ता नाही आणि शासकीय योजनेमधनं त्या जलमंदिरच्या कडेला सगळे रस्ते केलेत. हे कुणीतरी सांगा.
रणजित भैयानी तुमच्या जनतेच्या नावावर कर्ज काढलंय का नाही? जरा मोठ्यानं बोला गेला का? मीच बोलू का? काढलंय का? सिबिल खराब केलंय का? दूध संघाचं काय केलं? हे सांगा ना की ज्या ज्या ठिकाणी ह्या कर्तृत्वार चिरंजीवाला त्यांच्या वडिलांनी पाठवलं त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या मुलानं केलेलं आहे. त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्या हातामध्ये गेली नाही पाहिजे. आता भाजप हे ते शिवसेना हे सगळं बोलायचं आपल्या हाताच्या डोक्याच्या वरचं आमदार खासदार बघतील की. आपल्या हातामध्ये एकच काम आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कुणाचे किरकोळ मतभेद असतील काय असतील. आता काय वाढपे म्हणते ते आबा मलाच पाठवलं अमेरिकेवरनं म्हणले, सगळं बोलायचा अधिकार मला दिलेत म्हणले, भाषण करायचं बोलायचं सगळं अधिकार. मी म्हणलं दोन, आता मला मागे एक होता तिसरा दत्तक घेतला, आता ह्याला कधी दत्तक घेतलं हे मला कळलं. त्यामुळं आपण वाढप्याकडे मी पण लक्ष देत नाही, तुम्ही पण कुणी कुठल्या वाढप्याकडे लक्ष देऊ नका. फक्त ह्या शिंदे कुटुंबियाचे कारनामे सांगा. जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा काय आहे, किती मास्तर शासनाची पगार घेतात आणि यांच्या घरामध्ये काम करतात हे जनतेला सांगा. आज गोरगरिबाला 50,000 रुपये वर्षाला खर्च करून इंग्रजी शाळेमध्ये मुलाला पाठवायला जमणार आहे का? आपण त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे का? आज पिंपळनेरमध्ये मी गेलो होतो, त्यांनी सांगितलं की 100 OPD त्या दवाखान्यामध्ये होत होती. कुणीही त्या ठिकाणी आता लक्ष द्यायला नसल्यामुळे तो दवाखाना ओस पडायच्या मार्गावर आहे. 8-8 दिवस विकत पाणी घ्यावं लागतं, 8-8 दिवस पाणी येत नाही. ह्या सगळ्या गरजा जर करायच्या असतील तर स्वतः आपल्यातले सगळे मतभेद संपवावे लागतील. आणि मी तर तुम्हाला सांगतोय, मला मी 2024ला ठरलो होतं आता निवडणुकीचं राजकारण करायचं नाही. त्या भारत आवाजा नादाला लागून मी उभा राहील. मी तर उभा राहणार नाही कुठं पुढं. पण मी जर विरोध करावा वाटत असेल, मी जर तुमच्या प्रॉपर्ट्या सांभाळाव्या वाटत असेल तर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाहेरच्या सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की मी जिवंत राहिलो तर या तालुक्यातला विरोध जिवंत राहणार आहे. आणि तो जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. निवडणुका कामावर आहेत का नाही? त्या निवडणुका कशावर झाल्या ते आता धनलक्ष्मी. आता ह्यांच्याकडे तर काय बोलायचं काम होतं. त्यातले त्यात संजय गोखाटे पुढे म्हणलं सप्लाय थोडा वाढणार आहे, पुन्हा वरचं भाजप घ्या सगळं, त्याच्याबद्दल काय नाही. पण विरोध जीवन ठेवा. आणि आपल्या तालुक्यामधल्या जेवढ्या आता चिन्ह काय मला सगळ्याची सांगता यायची नाही. कुठं घड्याळ आहे, कुठं मशाल आहे, कुठं बाण आहे, तुतारी आहे. आता आमच्यात काय खाली तुतारी पुन्हा ती मशाल काढायची राहिली ती नाही तर त्यात दिलेल्यातले पुन्हा उभा करणार मग झालं. दिली 1.5. राजकारणात राहतो पुढच्या वेळेस बघा. आता ही निवडणुका झेडपीच्या होत नाही, त्या लावले ते भाजपने योगेश बघ आताच. तर तुम्हाला सगळ्याला माझी कळकळीची विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आणून द्या की ही काय कामाची राहिलेली नाही. आणि ते लक्षात आणून देण्यासाठी 5 तारखेपर्यंत ऊन वारा पाऊस थंडी रात्र दिवस कशाचाही विचार करू नका. आता 95% काम झालेलं आहे, 50% काम फक्त ढकलायचं राहिले, तेवढं ढकलायला सगळ्यांनी मदत करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. या ठिकाणी यशोदाताईंचे मी आभार मानतो की त्यांनी कालच स्वतः एक व्हिडिओ क्लिप काढली आणि जे बजबजगिरी चालली होती त्याला पूर्ण विराम दिला. तसं तर मी मगाच सांगितलं की तात्याचं आणि आमचं पहिल्यापासून ठरवून होतं, पण त्या पण ताई पण बघत होते की कोण कोण येऊन काय काय म्हणते. त्यांचाही मी सर्वांच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद.